Welcome to Cartoon Vista, the semi-English school. हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत ओशन्स अँड कॉन्टिनेंट्स म्हणजे महासागर आणि खंड याविषयी माहिती बघूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले पृथ्वीविषयी माहिती. तर पृथ्वीवरील 71% भाग हे पाण्याने आणि 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे. तर 71% भाग हा पाण्याने म्हणजेच हा डिवाइड होतो ओशन्स महासागरांमध्ये आणि 29% जमिनीचा भाग हा डिवाइड होतो खंड म्हणजेच कॉन्टिनेंट्समध्ये. फर्स्ट पॉइंट इज कॉन्टिनेंट्स. The world is made up of 7 big pieces of land called continents, and there are 148 different countries. The 7 continents are Asia, Europe, Africa, North America, South America, Australia, and last Antarctica. जग जमिनीच्या 7 मोठ्या तुकड्यांपासून बनलेले आहे ज्यांना आपण खंड म्हणतो आणि तेथे 148 वेगवेगळे देश आहेत. आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका असे 7 खंड पडतात. या ठिकाणी एका टेबलमध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एरिया, पॉप्युलेशन शेअर पर्सेंट आणि नंबर ऑफ कंट्रीज. ती तुम्ही बघून घ्या. पुढे आपण एक एक खंडाविषयी सविस्तर माहिती बघूया. फर्स्ट, एशिया कॉन्टिनेंट, आशिया खंड. आशिया खंडामध्ये देशांची संख्या आहे 48. तर लोकसंख्या शेकडेवारी आहे 59.54%. म्हणजेच 100% लोकसंख्येच्या प्रमाणात 59.54% पॉप्युलेशन हा आशिया खंडामध्ये आहे. आशिया सर्व खंडांमध्ये सर्वात मोठा आहे आणि एकूण पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे 9% भाग व्यापतो. अंदाजे 4.3 म्हणजेच 4.3 अब्ज लोकसंख्या असलेला हा पृथ्वीवरील सर्वाधिक लोकसंख्या असलेला खंड आहे. त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेत आशियाई लोकसंख्येची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आशिया हे पृथ्वीच्या पूर्व आणि उत्तर गोलार्धात वसलेला आहे. आशिया खंडाच्या सीमा चांगल्या प्रकारे परिभाषित केल्या जात नाहीत कारण आशिया आणि युरोप कोणतेही स्पष्ट भौगोलिक समांकन नाही. हे 2 खंड मिळून एक मोठा भूभाग आहे ज्याला सामान्यतः युरेशिया असे म्हणतात. आपला भारत देश हा सुद्धा आशिया खंडात येतो. आशियाच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला पॅसिफिक महासागर आहे. सेकंड कॉन्टिनेंट इज आफ्रिका कॉन्टिनेंट, आफ्रिका खंड. आफ्रिका हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खंड आहे. या खंडामध्ये 54 देश आहेत आणि सुमारे 1 अब्ज लोक राहतात. आफ्रिकेतील बहुतांश मानवी लोकसंख्या 19 वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याचे म्हटले जाते. संपूर्ण जगाच्या लोकसंख्येपैकी 15% लोक आफ्रिकेत राहतात. संपूर्ण जगाच्या एकूण भूभागाच्या 20% क्षेत्रफळ देखील आफ्रिकेत आहे. आफ्रिकेतील हवामान मोठ्या प्रमाणावर उष्णकटिबंधीय आहे म्हणजेच तिथले वातावरण हे उष्ण आहे. आफ्रिकेच्या आग्नेयेला हिंदी महासागर आहे, पश्चिमेला अटलांटिक, सिनाई द्वीपकल्पासह ईशान्येला लाल समुद्र आणि सुएझ कालवा आणि उत्तरेला भूमध्य समुद्र आहे. थर्ड, युरोप कॉन्टिनेंट, युरोप खंड. सर्व 7 खंडांपैकी युरोप हा दुसरा सर्वात लहान खंड आहे. हे विशाल युरेशियन भूपृष्ठभागाच्या पश्चिम द्वीपकल्पाने बनलेले आहे. युरोप पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या 2% आणि पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या 6.8% व्यापतो. युरोप सुमारे 44 देशांनी बनलेला आहे आणि हा तिसरा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला खंड आहे. रशिया हा युरोपमधील सर्वात मोठा देश आहे जो युरोपच्या सुमारे 40% भूभाग व्यापतो. काकेशस आणि उरल पर्वत
कॅस्पियन समुद्र, काळा समुद्र, उरल नदी आणि एजियन समुद्र आणि काळा समुद्र यांना जोडणारे जलमार्ग यामुळे युरोप आशियापासून वेगळे आहे. युरोप दक्षिणेला भूमध्य समुद्र, पश्चिमेला अटलांटिक महासागर, उत्तरेला आर्क्टिक महासागराने वेढलेला आहे. फोर्थ इज नॉर्थ अमेरिका कॉन्टिनंट, उत्तर अमेरिका खंड. उत्तर अमेरिका खंड पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे. पूर्वेला अटलांटिक महासागर, उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिम आणि दक्षिणेला पॅसिफिक महासागर आणि आग्नेयेला कॅरिबियन समुद्र आणि दक्षिण अमेरिका यांनी वेढलेले आहे. उत्तर अमेरिकेमध्ये एकूण 23 देश आहेत आणि या खंडाची लोकसंख्या जवळपास 565 दशलक्ष आहे, जे संपूर्ण जगाच्या लोकसंख्येच्या जवळपास 7.5% आहे. भूभागाच्या बाबतीत हा तिसरा आणि लोकसंख्येच्या बाबतीत चौथा सर्वात मोठा खंड आहे. खंडातील बहुतेक प्रदेशांवर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, मेक्सिको, कॅनडा आणि ग्रीनलँडचे वर्चस्व आहे. फिफ्थ साऊथ अमेरिका कॉन्टिनंट, दक्षिण अमेरिका खंड. दक्षिण अमेरिका खंडामध्ये टोटल 12 देश आहेत. दक्षिण अमेरिका हा पश्चिम गोलार्धात वसलेला आहे आणि त्याचा बहुतांश भूभाग दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्धात एक छोटासा भाग व्यापलेला आहे. पश्चिमेला पॅसिफिक महासागर, पूर्व आणि उत्तरेला अटलांटिक महासागर आणि उत्तर पश्चिम बाजूला कॅरिबियन समुद्र आणि उत्तर अमेरिका यांनी वेढलेले आहे. त्याची लोकसंख्या सुमारे 406 दशलक्ष आहे आणि भूपृष्ठाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने चौथा सर्वात मोठा खंड आणि रहिवाशांच्या संख्येनुसार 5व्या क्रमांकावर आहे. दक्षिण अमेरिकेत टोटल 12 राज्य आहेत आणि तो अमेरिकेचा उपखंड आहे. यात जैवविविधता आणि भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ, जगातील सर्वात मोठा अबाधित धबधबा एंजल फॉल्स दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये आहे. अमेझॉन नदी, ज्याला आकारमानाच्या दृष्टीने जगातील सर्वात लांब आणि सर्वात मोठी नदी मानली जाते, ती या खंडात आहे. ग्रहावरील सर्वात मोठे वर्षावन म्हणून ओळखले जाणारे अमेझॉनचे जंगल पुन्हा दक्षिण अमेरिकेत आढळून आले आहे. सेकंड लास्ट मीन्स सिक्स्थ कॉन्टिनंट इज ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया खंड. या खंडामध्ये एकूण 3 देश आहे. ऑस्ट्रेलियाला एकच देश खंड असे संबोधले जाते. भूपृष्ठाच्या एकूण क्षेत्रफळानुसार हा 6व्या क्रमांकाचा देश आहे आणि 7 खंडांमध्ये सर्वात लहान आहे. वेगळे स्थान आणि लहान आकारामुळे याला बेट खंड म्हणूनही ओळखले जाते. ऑस्ट्रेलिया हे इंडो ऑस्ट्रेलियन प्लेटमध्ये वसलेले आहे आणि ते प्रशांत महासागर आणि हिंदी महासागराने वेढलेला आहे. हा सर्वात कमी लोकसंख्येचा खंड आहे आणि जैवविविधतेच्या उच्च पातळीचा अभिमान बाळगतो. जगातील सर्वात मोठा कोरल रीफ ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियामध्ये ईशान्य किनारपट्टीवर 2000 किलोमीटर वर पसरलेला आहे. लास्ट कॉन्टिनंट इज अंटार्क्टिक, अंटार्क्टिक खंड. सर्व खंडांपैकी अंटार्क्टिका हे सर्वात दक्षिणेकडील खंड आहे. भूगोलशास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीचा दक्षिण ध्रुव अंटार्क्टिकामध्ये आहे. या वैशिष्ट्यांमुळे हा खंड पृथ्वीच्या संपूर्ण दर्शनी भागात सर्वात निर्जन आहे, म्हणजे तिथली लोकसंख्या 0 आहे. अंटार्क्टिका हा पृथ्वीवरील सर्वात थंड खंड आहे आणि त्याचा बहुतांश भूभाग हा हिमनद्यांनी व्यापलेला आहे. हिमनद्या सुमारे 1.9 किलोमीटर जाडीने व्यापलेल्या आहेत. खंडांमध्ये अंटार्क्टिका ऑस्ट्रेलियाच्या आकारमानाच्या दुप्पट 5व्या क्रमांकावर आहे. हे सर्व खंडांपैकी सर्वात थंड कोरडे म्हणून ओळखले जाते. सर्वोच्च उंची असलेला हा खंड देखील आहे आणि संपूर्ण वाळवंट मानला जातो. इथलं तापमान -89 डिग्री सेंटीग्रेड इतका आहे. अशा प्रकारे आपण कॉन्टिनंट्स खंडांची माहिती घेतली. तर आता बघूया
ओशन्स महासागरांची माहिती. पृथ्वीवर एकूण 5 महासागर आहेत. महासागर हा पृथ्वीवरील अतिविशाल खाऱ्या पाण्याचा साठा आहे. पृथ्वीच्या पाठीवर 5 महासागर आहेत. या महासागरांनी पृथ्वीवरील 71% पृष्ठभाग व्यापला आहे. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र इत्यादींमध्ये विभागला आहे. पर्जन्यमानांना बऱ्याचदा पृथ्वीचे फुफ्फुस म्हणतात. परंतु आपल्या महासागरामधील लहान जीव जगातील अर्ध्याहून अधिक ऑक्सिजन तयार करतात. महासागर आणि त्यातील जीवन आपण वातावरणात सोडत असलेल्या कार्बन डायऑक्साईडच्या 1/4 भाग शोषून घेतो. आता महासागरांची नावे बघूया. पहिला आहे पॅसिफिक महासागर, प्रशांत महासागर. दुसरा आहे अटलांटिक महासागर. तिसरा हिंदी महासागर. चौथा आर्क्टिक महासागर आणि लास्ट दक्षिणी अंटार्क्टिक महासागर. पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन, इंडियन ओशन, आर्क्टिक ओशन, साउथ और अंटार्क्टिक ओशन. आता आपण प्रत्येक महासागराची थोडक्यात माहिती बघूया. पहिला महासागर आहे पॅसिफिक महासागर म्हणजेच प्रशांत महासागर. पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. त्याची खोली सरासरी 4280 मीटर म्हणजेच 14040 फूट इतकी आहे. या महासागरातील बहुतेक बेटे ज्वालामुखी किंवा कोरल उत्पत्तीची आहेत. सेकंड ओशन इज अटलांटिक ओशन, अटलांटिक महासागर. अटलांटिक महासागर हा जगातील दुसरा सर्वात मोठा महासागर आहे. त्याची सरासरी खोली आहे 3300 मीटर. त्याचे नाव ग्रीक पौराणिक कथेतील टायटन म्हणजे राक्षस एटलसवरून पडले आहे. अटलांटिक महासागर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या 1/5 भाग व्यापलेला खाऱ्या पाण्याचा शरीरात सर्वात लांब किनारपट्टी आहे. अटलांटिक महासागर हा व्यापार आणि वाणिज्यासाठी सर्वात व्यस्त महासागर आहे. लाखो वर्षांपूर्वी अटलांटिक महासागर तयार झाला जेव्हा गोंडवाना लँडमध्ये एक दरी उघडली गेली आणि दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंड वेगळे झाले. वेगळे होणे आजही चालू आहे आणि अटलांटिक महासागर अजूनही रुंद होत आहे. न्यूफाउंडलँड आणि ब्रिटिश बेटे ही प्रमुख खंडीय बेटे आहेत. थर्ड इंडियन ओशन, हिंदी महासागर. हिंदी महासागर हा एकमेव महासागर आहे ज्याला देशाचे नाव देण्यात आले आहे. त्याची सरासरी खोली 3960 मीटर आहे. हिंदी महासागर अटलांटिक महासागरापेक्षा खोल आहे. त्यात अनेक खंडीय बेटे आहेत. मादागास्कर आणि श्रीलंका ही सर्वात मोठी बेटे आहेत. ज्वालामुखी उत्पत्तीची काही बेटे मॉरिशस, अंदमान निकोबार, सेशेल्स, मालदीव आणि लक्षद्वीप ही प्रवाळ उत्पत्तीची आहे. फोर्थ आर्क्टिक ओशन, आर्क्टिक महासागर. आर्क्टिक महासागर हा सर्व महासागरांपैकी सर्वात लहान आहे. हे आर्क्टिक सर्कलमध्ये आहे म्हणून आर्क्टिक महासागर असे नाव आहे. उत्तर ध्रुव आर्क्टिक महासागराच्या मध्यभागी आहे. आर्क्टिक महासागराचा बहुतांश भाग दरवर्षी बहुतेक दिवस जाड बर्फाने गोठलेला असतो. हे सर्व महासागरांपैकी सर्वात उथळ आहे ज्याची सरासरी खोली 987 मीटर आहे. लास्ट फिफ्थ साउथ अंटार्क्टिक ओशन, दक्षिणी अंटार्क्टिक महासागर. दक्षिणेकडील महासागर अंटार्क्टिका खंडाला वेढलेला आहे आणि उत्तरेकडे सुमारे 60° दक्षिण अक्षांशापर्यंत पसरलेला आहे. 5 प्रमुख महासागरांपैकी हा चौथा मोठा महासागर आहे. चक्राकार प्रवाहाचे परिणाम अंटार्क्टिक बेसिनच्या सर्व भागात जाणवतात. दक्षिण महासागरातील सर्वात खोल बिंदूला फॅक्टोरियन डीप म्हणतात. अशा प्रकारे आपण कॉन्टिनंट्स आणि ओशन्स, महासागर आणि खंड यांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत Thank you so much for watching these videos and subscribe this channel Cartoon Vista the Semi English School and press the bell icon.